नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून ओळखले असलेल्या कंधार लोहा मतदारसंघातील कंधार नगरपंचायतमध्ये भाजपाकडून 15 उमेदवार देण्यात आले आहे, तर यामध्ये 7 महिलांना संधी देण्यात आली आहे। रस्ता, लाईट, ड्रेनेज, शुद्ध पाणी, पिण्याचे पाणी या भागात नाही। आतापर्यंत काँग्रेसकडे मागील 70 वर्षापासून सत्ता होती। नगराध्यक्षाचे उमेदवार भाजपने गंगाप्रसाद यन्नावार यांना दिले आहे। त्यांनी घरोघरी जाऊन आपले प्रचार यंत्रणा राबवत आहेत। कंधार नगरपंचायतीमध्ये एकूण मतदार 21,000हून अधिक आहेत। 10 प्रभाग व 20 नगरसेवक आहेत। एक नगराध्यक्ष असे एकूण 21 जागांसाठी मतदान होणार आहे। ही तिरंगी लढत होणार आहे। यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आतापर्यंत सत्ता असलेले काँग्रेस या 3 पक्षांमध्ये मुख्य लढत होणार आहे। कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीनं अध्यक्षासह 15 उमेदवार आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा केलेले आहेत। एक सामान्य कुटुंबातला, सामान्य ज्याच्या घरामध्ये ग्रामपंचायतचा सदस्यसुद्धा नाही, अशा सामान्य कुटुंबातल्या मला म्हणजेच अध्यक्षपदाची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे। त्याचबरोबर माझ्यासोबत जे माझे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत, त्यांचा राजकीय त्यांची पार्श्वभूमीसुद्धा नाही। हे कंधारसाठी काहीतरी केलं पाहिजे, कंधारच्या जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि कंधारना सुविधा पुरवण्यासाठी आपण तरुणांनी एकत्रित आलं पाहिजे। याकरिता हे सगळी टीम माझ्यासोबत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। निश्चितच या नव्या पर्यायाला म्हणजे गेली 50 वर्ष ज्यांच्या घरामध्ये सत्ता होती, या घरातून त्या घरात सत्ता, त्या घरातून या घरात सत्ता, अशा परिस्थितीमध्ये कंधारचा विकास त्यांना करता आला नाही आणि त्याचा एक तिसरा पर्याय म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। कुठले मुद्दे घेऊन? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कंधारची नगरपालिकेची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे। विरोधकांकडे विकासाचा मुद्दा हे नाही। गेली 50 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती, 50 वर्ष सत्ता राहूनही त्यांच्याकडनं विकास झाला नाही। त्यांच्याकडे जनतेसमोर जाताना कुठलाही मुद्दा राहणार नाही। त्यांच्याकडे एवढंच एम असेल की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, याचं त्यांच्याकडे ते केंद्रित आहेत। आम्ही जाते वेळेस जनतेंना ज्या या 50 वर्षामध्ये बेसिक सुविधासुद्धा त्यांना पुरवता आल्या नाहीत। रस्ता देता आला नाही, पाणी देता आलं नाही, वीज देता नाही, दिवाबत्ती देता नाही, स्वच्छता देता नाही, नाली स्वच्छता नाही सुद्धा। एवढं सांगतो की पाण्याची शुद्ध पाणी पुरवठासुद्धा नगरपालिकेनं करता आला नाही। आज कंधारच्या एका बाजूला जगदुंग सागर आहे, दुसऱ्या बाजूला मन्याड नदी आहे, मुबलक पाणी साठा असून सुद्धा गेले 8 दिवस झाले कंधारमध्ये पाणी नाही। एवढी भयानक परिस्थिती आहे। म्हणून या निवडणुकीमध्ये समोर जाताना किमान आम्ही मोठे आश्वासन देणार नाही। मी सामान्य घरातला आहे, मला राजकीय पार्श्वभूमी नाही, मी समाजकार्य केलेलं आहे। फक्त बेसिक सुविधा कशा पुरवता येईल यासाठी मी प्रयत्न करेल। सर्वप्रथम प्रायोरिटीवर शुद्ध पाणी, फिल्टरचं पाणी हे देण्याचा प्रयत्न करेल। कंधार शहरातील सर्व रस्ते आणि सर्व नाल्या स्वच्छतेसाठी मी प्रथम प्रायोरिटी देणार आहे।